नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 379 ते ओवी 386च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं, आपलं ज्ञान, आपली शक्ती, आपला मोठेपणा, आपला शहाणपणा सगळं बाजूला ठेवावं लागतं. संपूर्ण विनम्रता अंगी बाणावी लागते. जगापुढे सुद्धा लहान व्हावं लागतं. अर्थात जग हे सुद्धा परमेश्वराच्या स्वरूपामध्येच सामावलेलं आहे. या दृष्टीने जगाकडे बघावं लागतं. भगवंत म्हणतात, तेव्हाच एखाद्याला माझी जवळीक साधते. पुढे भगवंत म्हणतायत, अगा सहस्त्र किरणाचिये दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी, तेथ खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. अहो, सहस्त्र किरण असलेला हा सूर्यनारायण, पण हा सूर्यनारायण प्रगटला की त्याच्या पुढे जो चंद्र आपल्या एक एक कलांनी प्रकाशित होतो, त्या चंद्राचं तेज सुद्धा लोपून जातं. त्या ठिकाणी तेथ खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. तेथे एखाद्या काजव्याने आपल्या जवळ असलेल्या प्रकाशाची हुटहुटी म्हणजे टिमकी काय वाजवावी, त्याचप्रमाणे ह्या काजव्यासारखीच जीवाची अवस्था आहे. त्यांनी मला ज्ञान झालं, मला अनुभव आला, मला देव प्राप्त झाला, हे बोलणं आणि सांगणं म्हणजे काजव्याने आपल्या तेजाची टिमकी सूर्यनारायणापुढे वाजवण्यासारखं आहे. एवढंच काय, तैसे लक्ष्मीयेचे थोरपण नसरे, जेथ शंभूचेही तप न पुरे, तेथ येर प्राकृत हेंदरे, केवी जाणवला आहे. अहो, ज्या ठिकाणी श्री लक्ष्मी, त्या लक्ष्मीचं मोठेपण सुद्धा उपयोगी पडत नाही. ज्या ठिकाणी देवांचे देव महादेव शिवशंभू, त्यांनी केलेली तपश्चर्या सुद्धा पुरी परत नाही. अर्थात तपश्चर्या कितीही केली तरी परमेश्वराचं स्वरूप हे अनंत आहे, अगाध आहे, अमर्याद आहे. त्यामुळेच शंभूच्याही तपाला मर्यादा राहत नाही. ते तप, ती तपश्चर्या, तो प्रवास चालूच राहतो. तेथ येर प्राकृत हेंदरे, केवी जाणवला आहे. माते लक्ष्मीची आणि शिवशंभूंची जर अशी गोष्ट आहे, तर प्राकृत म्हणजे प्रकृतीमधून जन्माला आलेला जो जीव आहे, त्या जीवाची काय गोष्ट, त्यांनी आपला पराक्रम काय गाजवावा, काय वर्णावा. एवढ्यासाठीच या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे, कुरवंडी करुनी. म्हणून यासाठीच आपलं शरीरावर असलेलं जे प्रेम आहे, त्याचा जो मोह आहे, तो सांडावा. त्याचबरोबर सकळ गुणांचे लोण उतरिजे. आपल्यापाशी एक वा अनेक कितीही का उत्तम गुण असेना, पण ते गुण सुद्धा भगवंतावरून ओवाळून टाकावेत. अर्थात त्याच्या चरणी समर्पित करावेत. त्याचा अहंकार सुद्धा बाळगू नये. संपत्ती मधु सांडिजे,
संपत्ती म्हणजे नुसती धनसंपत्ती नाही, तर सर्व प्रकारची संपत्ती, शारीरिक संपत्ती, ज्ञानाची संपत्ती, तिथपासून द्रव्यरूपी संपत्ती, त्याचा मद, त्याचा अभिमान सांडावा. हे सगळं जे काही आपल्याला आपलं वाटतं आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटायला लागतो, अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा याचाच अर्थ. भगवंताच्या चरणी हे सर्व आपल्या मनातले भाव समर्पित करून भगवंताला शरण होऊन असावं, विनम्र होऊन असावं. भक्तिभावानेच भगवंताला जाणून घेतलं जातं, तरच भगवंताची जवळीक साधते. आणि मग आपण असं सर्वस्व आपलं त्याला अर्पण केलं की भगवंत म्हणतात, मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे, भलतयाचे हो. असा संपूर्णपणे ज्या कुठल्या गोष्टींचा मद वाटेल, अभिमान वाटेल, गौरव वाटेल, अशा सर्व गोष्टी मला अर्पण करून टाकल्यानंतर हा भक्त एकदम हलका फुलका होतो. आणि मग निस्सीम, ज्याला सीमाच नाही, असा माझ्याविषयीचा भाव आणि उल्हास, उत्साह धारण करून मला देण्याच्या निमित्ताने एक फळ आणतो. आणि ते फळ सुद्धा मला आवडेल का आवडणार नाही असं न बघता, ते कुठलंही का असेना, भलतयाचे हो, पण ते फळ तो मला अर्पण करण्यासाठी आणतो. भगवंत म्हणतात, अर्थात त्याचा मीही स्वीकारच करतो. भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठू न फेडिता सेवी आदरेंशी. हा भगवंताच्या हृदयातला भाव आहे बरं. हा भाव ज्ञानोबा राय आपल्या समोर उघडपणे प्रगट करतायत. भगवंताच्या अंतःकरणातला भक्ताविषयी असलेला भाव. भगवंत म्हणतायत, ते फळ तो भक्त मला दाखवतो. खर तर त्या फळाचा स्वीकार एका हाताने करावा. आपणही हातात फळ घेतो तसा तो एका हाताने करावा. पण भगवंत म्हणतात, मी माझे दोन्ही हात पुढे करून ते फळ घेतो आणि ते फळ तसच्या तसं माझ्या मुखात घालतो. अर्थात मी त्याचं सेवन करतो. त्याचा देठ काढून टाकावा. फळ कसं आहे बघावं, काही नाही. प्रेमाच्या भरात आणि आदरेने, अत्यंत आदराने माझ्या भक्ताने ते आणलंय. या नुसत्या प्रेम भावात भगवंत ते अख्खं फळ जसच्या तसं देठा सकट आपल्या मुखात घालतात. एवढंच काय, पैगा भक्तीचे नावे, फुल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखींची घाली. अहो, त्या भक्ताने एखादं फूल मला अर्पण करण्यासाठी आणावं, ते त्याने मला द्यावं, तर त्या फुलाचा खरं मी सुवास घ्यावा, त्याचा वास मी घ्यायला पाहिजे. परंतु अहो, माझी अशी अवस्था झालेली असते, परी मुखींची घाली. ते फूल सुद्धा मी माझ्या मुखातच घालतो. भगवंतांना एवढंच म्हणायचंय, अहो माझी शुद्ध बुद्ध मी विसरून गेलेलो असतो, मला त्याची जाणीवच राहत नाही. आणि मला फक्त त्यावेळी एवढंच समजत असतं की भक्त मला जे काही देतोय, जे काही अर्पण करतोय, त्याचा मला स्वीकार करायचा आहे. आणि तो स्वीकार कसा, तर ते मी माझ्यातच घेतो, अर्थात मुखा वाटे. हे असो कायसी फुले, पानची एक आवडते जाहले, ते साजूकही न हो सुकले, भल तैसे. अहो, फळ आणि फुलाची गोष्ट जाऊ दे, पण ह्या ठिकाणी त्यांनी मला प्रेमाने, अंतःकरणपूर्वक प्रेमाने नुसतं पान जरी दिलं
तर ते झाडाचं पान सुद्धा मला प्रिय असतं. मग ते पान साजूकही, रसाने भरलेलं असो किंवा सुकलेलं असो, ते कसंही असो, पण त्याचा सुद्धा मी स्वीकारच करतो. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे. तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. हो, जेव्हा एखादा अत्यंत भुकेला असतो ना, त्यावेळी त्याला जे काही खायला मिळतं ते 2 घास काय, तो 1 घास सुद्धा अमृतासारखा गोड वाटतो. त्याचप्रमाणे माझ्या भक्ताचं अंतःकरण सर्व भावे माझ्यावरच्या प्रेमानेच भरलेलं असतं. आणि त्यामुळेच त्याने ते प्रेमाने अर्पण केलेलं पान, पण त्याने सुद्धा मला इतका आनंद होतो, जसा भुकेल्या माणसाला 1 घास मिळावा तसा मला आनंद होतो. आणि ते पान सुद्धा मी आनंदाने, सुखाने आरोगू लागे. ते पान सुद्धा मी खायला सुरुवात करतो. भगवंताची त्या प्रेम भावामध्ये अशी अवस्था होते. आणि हा भगवंताच्या हृदयातला प्रेमभाव ज्ञानोबा राय आपल्या पुढे उघडपणे प्रगट करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.